नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, पुण्यामध्ये जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहारावरून उठलेलं वादळ आता कुठे शांत होत आहे। या निमित्तानं महायुतीमध्ये पुण्यात रंगलेला संघर्ष सुद्धा थांबलाय असंही सध्यापुरतं आपण म्हणूया। कारण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पूर्वाश्रमीचे पार्टनर विशाल गोखले यांनी जैन ट्रस्टला ईमेल करत व्यवहार रद्द करत असल्याचं म्हटलंय। नैतिकतेच्या मुद्द्यावरती हा व्यवहार रद्द करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। यानंतर धंगेकर म्हणतात की हा जैन समाजाचा पुणेकरांचा विजय। सुरुवातीपासून मुरलीधर मोहोळ यांनी हीच भूमिका ठेवली की माझा याच्याशी कुठलाही संबंध नाहीये। पण या वादाच्या निमित्तानं जे काही महाराष्ट्रानं जैन समाजानं पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्या सगळ्याला जबाबदार कोण, नेमकं या सगळ्या वादामध्ये कोणाचं चुकलं आणि काय चुकलं, याविषयी आजच्या या धुरळ्यामधनं आपण सविस्तर चर्चा करूयात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर। आपल्यासोबत या चर्चेमध्ये पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे सुद्धा आहेत। आणि आपल्या या चर्चेमध्ये आपल्यासोबत भाजपकडनं भूमिका मांडण्यासाठी पुण्याहून विनायक आंबेकर सर सुद्धा आहेत। सगळ्या पाहुणे मंडळींचं स्वागत आहे। मी चर्चेच्या सुरुवातीलाच कुंभार सर आपल्याकडे येतोय। मला आपल्याला विचारायचं आहे की सगळा जो काही वाद झाला तो महाराष्ट्रानं जैन समाजानं सगळ्यांनी बघितलेला आहे। सगळ्यांच्या पुढे हा सगळा वाद आहे, हे सगळं प्रकरण आहे। आता या सगळ्याचा शेवट आता कुठल्या टप्प्यावरती आलेला आहे तर गोखले बिल्डरनी ईमेल केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की आम्ही हा व्यवहार रद्द करतोय। पण इथेच हे सगळं संपलं की काही प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत? कुंभार सर, हे प्रकरण आताच म्हटलं जात असलं की हे प्रकरण संपलं किंवा जागा परत दिली म्हणजे सगळं झालं असं अजिबात नाहीये। ही आता या प्रकरणातल्या गुन्हेगारी जो काही भाग होता त्या शोधाची सुरुवात इथं आहे। हे प्रकरण ज्या अर्थी संपवलं त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी गडबड होती मान्य करण्यात आलं आहे आणि याचे अनेक पुरावे वेबसाईटवर अवेलेबल आहेत। आम्ही जे कागदपत्र दिले त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि त्या ज्या बँकांनी ज्या चुका केल्या त्याचं तर आणखी 2 दिवसामध्ये आणखी मोठे मोठे त्याच्यातले खुलासे येतील। हे सगळं एकूण पाहता हे प्रकरण संपलेलं नाही तर याच्यातला एक नव्या अंकाची ज्याला क्रिमिनॅलिटी म्हणतो त्याची ही सुरुवात आहे। मुरलीधर मोहोळांचा किती संबंध होता, ज्या बँका आहेत त्या त्यांच्या खात्याशी कशा रिलेटेड होत्या, आता जेव्हा मागा घेतलाय त्यावेळेलाही बिल्डरने काही कंडिशन टाकलेले आहेत की 230 कोटी रुपये परत द्या नंतर मग हा व्यवहार होईल। त्या संदर्भातलं जे काही पुढे कागदपत्र येत आहेत त्याच्यात आणखी घोटाळे आहेत। जर त्यांचा आधीच जे ॲग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड हे दोन्ही तपासलं तर ज्या पद्धतीने पैसे देण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्येही प्रचंड तफावत आहे। त्याच्यामुळे हे प्रकरण इथं संपलेलं नाही तर हे संपल्यासारखं दाखवण्यात येतं। हे प्रकरण राजकीय होतं असं भासवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याला केवळ राजकीय पार्श्वभूमी नव्हती तर एक सामाजिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी होती। ह्या ज्या बँका आहेत विशेषतः बुलढाणा बँक त्यांच्यावरचे पूर्वीचे जे काही आरोप आहेत ते पाहता हे सगळे एक जमीन लाटण्याचा एक सुव्यवस्थित कट रचला गेला होता। त्याच्यातून आता त्यांनी माघार घेतलेली आहे आणि आता भविष्य काळामध्ये हा कट कशा पद्धतीने रचला, हा फक्त एकमेव कट आहे का की आणखी काही घोटाळे झालेले आहेत, या सगळ्याची आता सुरुवात होईल। कारण आतापर्यंत कुणीही यंत्रणेच्या सगळ्या चुकांकडे एवढ्या बारकाईनं बघितलं नाही। इथं फक्त मुरलीधर मोहोळ एवढंच त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यात आलं, म्हणजे बाकीच्या चुका आहेत त्या गंभीर आणि एकूणच महाराष्ट्रातलं जे काही प्रशासन आहे त्याच्या कार्यपद्धतीवर आणि ते कसं राजकीय लोकांसमोर लाचार झालंय याचं हे मूर्तिमंत कागदोपत्री सिद्ध होणारं उदाहरण आहे। त्याच्यामुळे इथं प्रकरण संपलेलं नाही, हे आता त्या सगळ्या ज्या घडामोडी त्याची ही फक्त नांदी आहे। बरं, विनायक आंबेकर जी आपल्याला हे पटतंय, कुंभार सर म्हणतात की ते प्रकरण संपलेलं नाही, इथून खरा तपास सुरू व्हायला हवाय। नाही, त्यांनी एक जे विधान केलं की मुरलीधर मोहोळ यांचं नाव विनाकारण गुंतवलं गेलं होतं किंवा जाणीवपूर्वक गुंतवलं गेलं होतं आणि त्यांच्यावरती ते केंद्रीभूत करण्यात आलं होतं, हे चुकीचंच आहे आणि ते राजकीय हेतूने केलेलं होतं। हे आता जनतेला आणि जैन समाजाला पण कळलेलं आहे। मुळामध्ये असं पाहिलं तर ही जैन बोर्डिंगची जागा ज्या ट्रस्टची आहे
त्या ट्रस्टचा जर आपण इतिहास पाहिला किंवा त्या ट्रस्टींचा जर इतिहास पाहिला तर हे जे वालचंद नगर इंडस्ट्रीजशी रिलेटेड जी फॅमिली आहे त्यांचं पूर्वी पुण्याच्या राहुल थिएटरच्या शेजारी कस्तुरबा मंगल कार्यालय म्हणून एक कार्यालय होतं, ते ट्रस्टच होतं. जैन समाजातल्या गरीब लोकांसाठी 3 मजली भव्य असं ते कार्यालय होतं. एका वेळेला 3 लग्न चालायची त्या ठिकाणी. एका विशिष्ट राजकीय नेत्यांच्या लक्षात ते आलं की बाबा ही प्राईम जागा आहे आणि त्यानंतर तो सुद्धा ट्रस्ट गुंडाळून त्या जागेवरती कमर्शियल कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे आणि बरीच वर्षापूर्वीपासून ते भाडं घेतलं जात आहे. आता या व्यवहारातले सुद्धा काही पैसे वालचंद नगर इंडस्ट्रीजला वळवले गेले असं सगळीकडे रिपोर्ट झालेला आहे. त्यामुळे ती जी फॅमिली आहे, कुंभार सर म्हणतात ते खरं की त्यांचे जे काही क्रिमिनल नेचर आहे ते आपण पाहिजे. आपल्याला माहिती आहे याच फॅमिलीकडून पुण्याजवळ लावासा सिटी नावाची सिटी बांधली गेली होती आणि राजकीय वरदहस्तातून एका रात्रीमध्ये 24 कायदे पर्यावरण विषयक, जमीन ऍक्विजिशन विषयक, कॉम्पेन्सेशन विषयक बदलून त्या लावासा सिटीला मोठं करण्यात आलेलं होतं आणि नंतर ती होत नाही असं लक्षात आल्यानंतर त्याच राजकीय पक्षांनी त्यांना सोडून पण दिलेलं होतं. त्यामुळे त्या फॅमिलीवरती नीट लक्ष देऊन कुंभार सर म्हणतात ते अगदी बरोबर आहे, ती क्रिमिनॅलिटी त्यांची जी आहे ती बाहेर काढली गेली पाहिजे. मी कुणा एकाची क्रिमिनॅलिटी म्हणलेली नाही, संपूर्ण प्रकरणातल्या सगळ्यांची क्रिमिनॅलिटी त्याच्यावर निघेल तेव्हा सगळ्यांची निघेल. बरोबर आहे, आपलं बरोबर आहे सर. बरं, मला अरविंद शिंदे यांना या चर्चेमध्ये आणायचं आहे, कारण आज त्यांनी आंदोलन केलेलं होतं. काँग्रेसकडनं आंदोलन करण्यात आलं, जिकडे घोषणा दिली गेली की मामाच्या गावाला जाऊया, जैन मंदिर खाऊया. त्यांचा रोख अर्थातच मुरलीधर मोहोळ यांच्याकडे होता. विनायक आंबेकर यांनी सुद्धा आता या चर्चेच्या सुरुवातीलाच म्हटलं की मुरलीधर मोहोळ यांना राजकीय हेतूनं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव घेतलं गेलं. काय वाटतं आपल्याला? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिल्या दिवसापासून मुरली मोहोळ हे खोटं बोलतायत. पुणेकरांशी बोलतायत, महाराष्ट्राशी बोलतायत. पहिल्या दिवसापासून, ज्या दिवसा माझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत, पहिल्या दिवसापासून म्हणजे तुम्ही त्या जैन बोर्डिंग हाऊसला जाण्यापासून गोखले हे फक्त दाखवण्यापुरतं आहे, मोहोळ हे त्याच्यामध्ये पूर्ण आहेत. त्यांचे ॲफिडेव्हिट असेल, जर गोखले बरोबर काही साठं लोटं नव्हतं तर मग जैन बोर्डिंग हाऊसला जाऊन माफी मागण्याचं कारण काय? गोखलेला रद्द करायचं होतं तर गोखलेनी मोहोळलाच ईमेल करायचं कारण काय? जर तुम्ही गोखले जर फक्त त्याच्यामध्ये व्यवसाय म्हणून होते तर त्यांनी दस्त विभागाला, चॅरिटी कमिशनरला, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला तिथं अर्ज करायला पाहिजे होते. मोहोळला अर्ज करून तुम्ही हे सिद्ध केलं की मोहोळ त्याच्यामध्ये माझा पार्टनर होता आणि आता माझे जे 230 कोटी रुपये आहेत ते सुद्धा मोहोळांनी मला परत माझे आपले जसे काय अर्ध असेल तेवढं काढून द्यायच्यात स्पष्ट दिसतंय. एखादा व्यक्ती जेव्हा संविधानिक पदावर असतो त्यावेळेला मला सांगा, मोडस ऑपरेंडी तुम्ही पहिल्या दिवसापासून बघा, हा योगायोग होतो का? मोहोळ जातात, लगेच जागा विक्रीला निघते, 9 तारखेला कोर्टाचा निकाल लागतात, 8 तारखेला खरेदी खत होतं. चॅरिटी कमिशनर मुंबईचं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे मावस भाऊ निघतात. जिथं 20 कितीतरी वर्षानुवर्ष ज्या प्रॉपर्ट्या क्लिअर होत नाही त्या प्रॉपर्ट्यांना 15 दिवसामध्ये एनओसीज मिळते. आणि जी पब्लिक प्रॉपर्टी असते, पब्लिक ट्रस्ट असतो, त्याला विकण्याची परवानगी नसते. या पब्लिक ट्रस्टला विकण्याची परवानगी मिळते. आणि महानगरपालिकेमध्ये कुठलंही खरेदी खत पाहिलं जात नाही, कुठलेही एनओसी बघितली जात नाही, आयओडी बघितली जात नाही. गोखले बिल्डर जोपर्यंत त्याच्या नावावर 7/12 होत नाही, प्रॉपर्टी होत नाही, इंडेक्स 2 होत नाही, त्याच्या अगोदर तो अर्ज करतो आणि 8 लाख स्क्वेअर फीट मान्यता घेतो. आणि 8 लाख स्क्वेअर फीट मान्यता घेत असताना धर्मादाय पडत ज्या नोंदणीकृत संस्था असतात त्यांना 1 FSI ची सवलत असते, तो बिल्डर त्याच्या नावाने घेतो. एवढे योगायोग होऊ शकतात का? आज तुमची चोरी पकडली गेली. मी आज माझ्या ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं. आणि त्याही पेक्षा वाईट, तुम्ही एखादं मंदिर घाण ठेवण्याचं काम, जे नकाशे बनवले, ज्या वेळेला विकायचा व्यवस्था निघाली त्यावेळेला मेरिट कन्सल्टन्सी म्हणून नेमली, ती मोहोळांच्या मालकीची. किती अजून तुम्ही मोहोळ खोटं बोलणार आहे पुणे शहराशी? तुमची चोरी पकडली गेलेली आहे, तुम्हाला राजीनामा देणं पाहिजे. तुमच्या बरोबर तेवढेच कारणीभूत देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आहेत. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे होऊ शकत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे.
बरं, मी कुंभार सरांकडे जातो आणि मग मी उत्तरासाठी येणार आहे. या सगळ्या आरोपांविषयी उत्तरासाठी आंबेकर सर तुमच्याकडे येणार आहे. कुंभार सर, हे जे म्हणतात ज्याप्रमाणे अरविंद शिंदे, की हे जे काही योगायोग आहेत ते सर्वसामान्य म्हणून आपल्याला आश्चर्यकारक वाटतात. म्हणजे एकीकडे गोखलेंसोबत मोहोळांची पार्टनरशिप असणं, 11 महिन्यापूर्वीच त्यांनी त्या सगळ्या कंपनीमधनं बाहेर पडणं आणि मग हा सगळा खरेदीचा व्यवहार होणं, हे सगळं आपल्याला संशयास्पद वाटतंय. हे संशयास्पद वाटत नाहीये, संशयास्पद आहे. संशयास्पद नव्हे, माझे जे काही ईमेल वगैरे मी पंतप्रधानांना पाठवले त्याच्यात मला खात्री आहे की याच्यामध्ये मुरलीधर मोहोळांसह सगळेजण या प्रकारामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. यांनी तो क्राईम केलेला आहे. हे जे व्यवहार असतात ते कधीही 1-2 दिवसात होत नाही, त्याला काही महिन्यांचा कालावधी लागतो. इथं मुरलीधर मोहोळांचे मी ते ईमेल वगैरे सगळे काल प्रेसला पाठवलेले आहेत. यांच्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, यांच्या सगळ्या कंपन्यांचा अकाउंट ईमेल आयडी, मी ईमेल आयडी अकाउंट नाही म्हणत, अकाउंट ईमेल आयडी हा एकच आहे. यांचा पोस्टल ऍड्रेस एकच आहे. हे सगळ्यांशी एकमेकांशी पार्टनर होते. आणि हा योगायोग कसा असू शकतो की मुरलीधर मोहोळांचे मित्र हे त्याच्या आधीच्या निशिकुंज वगैरे अनेक कंपन्यांमध्ये, मनीष कुंज वगैरे कंपन्यांच्या उद्घाटनाला, प्रकल्पाच्या उद्घाटनाला मोहोळ गेलेले आहेत. एका मतदारसंघातले आहेत, ओळख असणं स्वाभाविक आहे, पण मग हे नाकारायला नको. आणि दुसरी गोष्ट, जी बँक, ज्या पतसंस्था कर्ज देतात त्याही नेमक्या मुरलीधर मोहोळांच्या खात्याच्या निघाव्यात. एवढे योगायोग जर याच्यावर लोकांनी विश्वास ठेवा असं जर कोणी म्हणत असेल तर ते मग फारच काय म्हणतात मला, बालिशपणाचं ठरलं असं मला वाटतं. कारण याच्यामध्ये आणखी 2 गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. एवढं सगळं होतं, तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात. ज्या वेळेला त्या बँकांवर आरोप झाले, पतसंस्थांवर आरोप झाले, तुम्ही तातडीने आणि असं स्पॉन्टॅनियसली म्हणायला होतं की हो, याच्यामध्ये जर काही गडबड झाली असेल तर मी खात्री घेतो, मी खात्री देतो, मी कारवाईला सुरुवात करतो, बरोबर. असं ते म्हणाले नाही. तर आता ज्या पद्धतीने पडदा टाकायचा प्रयत्न चालू झालाय, तो पडदा टाकणे यशस्वी होईल असं वाटत नाही. कारण याच्यातल्या ज्या काही क्रिमिनॅलिटीज आहेत त्या रेकॉर्डवर आहेत. तारखा झाला, आता सुद्धा 230 कोटी रुपये तुम्ही त्यांचं अग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्यावेळेचे जे ट्रान्झॅक्शन दिलेत ते आता जे म्हणले ते याच्यामध्ये कुठेही दिसत नाही. त्याच्यामध्ये तफावत आहे. कशामध्ये तफावत असावी? गहाण खतासाठी जे डॉक्युमेंट केलंय त्याच्या आधी खरेदीला सुद्धा बँक पैसे देते आणि नंतर त्याच्यावरचा हक्क सुद्धा सोडून देते. हे एवढं सगळं, हे सामान्य माणसाला साधं काही लाखभराचं कर्ज असेल तर 100 हेलपाटे मारायला लावणारे बँका तिथं त्यांच्या दाराशी उभे आहेत, वाटेल तिथं सह्या देत आहेत. आणि याच्यातल्या बुलढाणा बँकेचा हा पहिला प्रकार नाही. असं अनेक वेळा झालंय. त्याच्यावर इन्कम टॅक्सने 900 खात्यांच्या बाबतीत आणखी काहीतरी दंड केलाय वगैरे सगळं झालंय. त्यामुळे हे कोणी असं समजू नये की एवढं झालं म्हणजे हा विषय संपला. हा विषय चालू राहणार आहे. लोकांचा ही जी काही त्याला मखलाशीवर अजिबात विश्वास नाही. नाही, मी याच्यावर उत्तर घेतो. विनायक आंबेकर, जे मी तुमच्याकडे येतो, मला तुम्हाला विचारायचं की रवींद्र दंगेकर जे अर्थातच मुरलीधर मोहोळ यांचे विरोधक आहेत तशा अर्थानं, त्यामुळे त्यांनी आरोप केले की हे म्हणणं सोपं असतं की राजकीय उद्देशानं त्यांनी आरोप केलेले आहेत आणि हे सगळं. पण हे जे मुद्दे आहेत त्या सगळ्यांमधनं मोहोळ यांना अलिप्त कसं ठेवणार, त्यातनं दूर कसं राहणार, त्याची उत्तरं द्यावी लागतील ना. त्याची उत्तरं द्यायला भाजप तयार आहे, मोहोळ स्वतः तयार आहेत. माननीय देवेंद्रजींनी पण सांगितलंय की आम्ही काही काचेच्या घरात राहत नाही. त्यामुळे जे म्हणतात की याच्यामध्ये क्रिमिनॅलिटी आहे त्यांनी क्रिमिनल गुन्हे दाखल करावे आणि सिद्ध करून द्यावी क्रिमिनल, त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल. जो कोणी त्याच्यामध्ये क्रिमिनल इंटेंटनी वागला असेल, माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये ट्रस्टी सोडून दुसरं कोणीही क्रिमिनल इंटेंटनी वागलेलं नाही. गोखले एक पुण्यातले प्रथितयश बिल्डर आहेत. स्वतः ज्या बिल्डिंग मध्ये राहतो ती बिल्डिंग त्यांनी बांधले, नावाजलेले बिल्डर आहेत. त्याच्या शेजारी ते 3 लाख स्क्वेअर फुटाची कमर्शियल बिल्डिंग बांधतायत. त्यांची चूक काय? त्यांच्याकडे दररोज 10 प्रकरणं येत असतात. त्यातलं एक प्रकरण कोणीतरी एजंट येऊन त्यांना जर हे प्रकरण देत असेल तर गोखल्यांची चूक काय? त्यांनी ते प्रकरण घेतलं. त्यांना जेव्हा याच्यातल्या गंभीर गोष्टी लक्षात आल्या त्यावेळेला त्यांची चांगुलपणा एवढाच आहे की त्यांनी येतो कुंभार सर आपल्याकडे येतो. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी याच्यातून बाहेर पडतोय. आता ते त्यांनी कुणाला सांगितलं कुणाला नाही सांगितलं अशा प्रकारचे आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे. त्यांनी ते भले भाती करावं. पण याच्यामध्ये शिंदे येतो आपल्याकडे.
भाजपची भूमिका स्पष्ट आहे की याच्यामध्ये भाजपच्या बाजूनी, मुरलीधर मोहोळांच्या बाजूनी किंवा अन्य कुणाच्याही नेत्याच्या बाजूनी याचा काहीही क्रिमिनॅलिटीशी संबंध नाही. बरं. आणि जर असेल तर तुम्ही जरूर पुढे जाऊ शकता. माननीय देवेंद्रजींनी पण सांगितलंय त्यांच्याकडे तर बरं, आपण राज्यात आपण जे मुद्दे मांडतायत त्याविषयी शिंदेंना आक्षेप आहे, अरविंद शिंदेंना आक्षेप आहे. बोला. माझं आंबेकर साहेबांना आणि भारतीय जनता पक्षाला असं म्हणणं आहे की आपण जर म्हणत असाल ती क्रिमिनॅलिटी जर असेल तर आपण ऍक्शन घ्यावी. मग आमचं हेच म्हणणं आहे, जर पब्लिक ट्रस्ट विकता येत नाही तर देवेंद्र फडणवीसचे नातेवाईक जे चॅरिटी कमिशनर कलोटिया यांनी मान्यता कशी दिली? मग सुमोटो तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? महानगरपालिकेचे आयुक्त आणि नगर अभियंता ह्यांच्याकडे कागदपत्र नसताना प्लॅन पास करणं, ह्यांच्यावर आपण सुमोटो गुन्हा दाखल करणार का? चॅरिटी कमिशनरच्या अंडर जे रजिस्टर असतात त्यांना एक FSI फ्री येतो आंबेकर सर. तो तुम्ही गोखले बिल्डरला दिला, सुमोटो आपण क्रिमिनॅलिटी दाखल करणार का? अनेक विषय आहेत ना. तुम्ही जर हिंदुत्ववादी म्हणून आपला मक्तेदारी घेता तर हिंदूंचं मंदिर गिळण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कारस्थान केलं त्यांच्यावर तुम्ही क्रिमिनॅलिटी दाखल करणार का? हे सुमोटो तुम्हाला करणं भाग नाहीये का? कुणीतरी पुढे येऊन करायचं. आम्ही निदर्शनं आणून दिलं. जर राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहात तर तुमची ती जबाबदारी नाहीये का आता आणि माझं तर पुढचं एक म्हणणं आहे, आज चकोर गांधी असं म्हणतात की माझ्याची दिशाभूल केली, माझ्यावर दबाव आणला आणि माझ्यावर सही केली. मग आम्हाला प्रश्न विचारायचा, पुणे शहरामध्ये जे गुन्हेगारी जे भारतीय जनता पक्षाने सांभाळली त्यांनी तर त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून मान्यता घेतली नाही ना. ह्याची चौकशी करावी का नाही करावी आता? बरं, मी कुंभार सरांकडे जातो, त्यांचा मुद्दा होऊ दे, मग दोन्ही उत्तरासाठी तुमच्याकडे येतो. आंबेकर सर. हा जो मुद्दा मी तुम्हाला दाखवला, कागद दाखवतोय, हा आहे 2024 साली, 23 सालापासून चाललं होतं की या गोखले बिल्डर्सनी एका म्हणजे अकाउंट नीट उघडलं नाही आणि 2 प्रोजेक्ट केले. त्या 2 प्रोजेक्टवर आलेल्या स्टेचा त्याच्यातल्या एकाची जाहिरात मुरलीधर मोहोळांनी केली होती. इथं ड्यू डिलिजन्सचा प्रश्न येतो असं. आणि हे बँकांना माहिती आहे, बँका याची पूर्ण काळजी घेतात. बँकांचा आधीचं काही कोटींचं लोन ह्या बिल्डरकडे आहे. असं असताना ज्या बँका लोन द्यायला तयार होत आहेत त्या कशामुळे होतात? केवळ कुणीचा तर कुणाच तरी दबाव आहे, त्या खात्याचे मंत्री अमुक बिल्डरचे मित्र आहेत म्हणूनच ना आदल्या दिवशी लोन सँक्शन होतं, खरेदीच्या आधी पैसे दिले जातात. हे सगळं कशामुळे होतं? याच्यावर आम्ही एवढे कोणी दूध खोळं नसतं की नाही बँकांना वाटलं आणि बँकांना असं बरं वाटलं नाही की एखाद्याला चांगल्या होतकरू तरुणाला 10 लाखाचं लोन द्यावं, 50 लाखाचं लोन द्यावं. इथं सगळं चुकीचं होत असताना त्यांना लोन कसं दिलं जातं हे. आणि याच्यामध्ये कुठलाही काही रॉकेट सायन्स, डिफेन्स सिक्रेट वगैरे असं काही नाही. हे उघड आहे की अशा ज्या वेळेला मंत्री वगैरे पदावर असतात त्यांच्या दबावाखालीच असे निर्णय घेतले जातात. आणि दुसरा जो कोर्टात, आता माझ्या सोशल मीडियावरही म्हणतायत कोर्टात जा तुम्ही. खरं तर मग तुम्हाला मंत्री कशासाठी केलेले आहे? तुम्ही राजकारणात कशासाठी? तुम्हाला पंतप्रधान, तुम्हाला गृहमंत्री, तुम्हाला मंत्रिपदावर कशासाठी? आम्ही आता जी पत्र लिहिले ती पत्र आहेत ती कोर्टात जाण्यापूर्वी कोर्टही म्हणतं आधी संबंधितांना तुम्ही सांगितलं की नाही. त्या अनुषंगाने आम्ही संबंधितांना सगळ्यांना पत्र लिहिलेले आहेत. पण आता आम्ही काहीच करण्यापेक्षा आपण स्वच्छ आहोत हे सांगण्यासाठी तुम्ही काही करणार आहात की परत आमच्याकडूनच अपेक्षा करणार आहात? फक्त आम्ही इतक्या स्वच्छपणे सांगतात की आमचा काही दोष नाही. अरे कागद दाखवतोय, कागदावर बोला ना. आमचा दोष नाही असं म्हणल्याने प्रकरण मिटत नाही. तुम्ही कोर्टात जा म्हटल्याने प्रकरण मिटत नाही. आंबेकरजी बेसिकली फॅक्ट्स कशा वळवून आणि आपल्याला सोयीच्या पद्धतीने सांगाव्या. अरविंद शिंदे साहेब म्हणतात की ट्रस्टची जागा विकता येत नाही, अगदी बरोबर. परंतु चॅरिटी कमिशनरच्या परवानगीने टेंडर काढून ही जागा विकता येते. अशा अनेक जागा विकल्या गेलेल्या आहेत. अरविंद शिंदे साहेब जरा जरूर माहिती घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, कोण कुठला चॅरिटी कमिशनर कुणाचा नातेवाईक आहे हे काही ठरवून होत नाही. आता मध्ये बोलू नका सर, मी अजिबात मध्ये बोललेलो नाही. जरा ऐकून घ्यायला शिका. नाही, मी तुम्हाला दोष करतोय. तुम्ही म्हणता माहिती घ्या, तर मी माहिती घेऊन आपल्याला सांगतो की पब्लिक ट्रस्टची जागा तुम्हाला
तुम्हाला नातेवाईक संयुक्तपणे कुणाचाही असू शकतो. विकसित करता तुमचे येते, नातेवाईक उद्या तुम्हाला कुठल्या पदावर विकता असतील, येत तर नाही. त्याचा हे दोष सगळ्यात तुमच्यावर पहिलं आपण आम्ही माहिती कधीही घ्या, देणार नाही. नाही तर खोटी आपण माहिती वेडेवाकडे आरोप चॅनलवर करून देऊ नका. आंबेकरजी, आपण आंबेकरजी, खोटी आंबेकरजी माहिती मंत्री नका. महोदयांनी मी बिल्डरची माहिती जाहिरात घेऊन करणं, आपल्याशी कळलं बँकांना पाहिजे लोन मिळ- की आपण पब्लिक एका ट्रस्ट पक्षाचे असेल प्रमुख तर आहात. तुम्हाला बँकांकडे लोन संयुक्त मिळणं, प्रायव्हेट या ट्रस्टची सगळ्या जागा गोष्टी असेल तरच लागेल. विकता साहेब, येते. खोटा आरडाओरडा करून कुठलाही मुद्दा सिद्ध होत नाही. तुमच्याकडे कुठलीही माहिती नाही आणि तुम्ही जे सांगताय चॅरिटी कमिशनरची जागा विकता येत नाही, तुम्ही नीट माहिती घ्या. चॅरिटी कमिशनरच्या परवानगीने जाहिरात काढून चॅरिटी कमिशनरच्या अंडर जी ट्रस्टची जागा आहे ती विकता येते, आपण माहिती घ्या. त्याच पद्धतीने इथे व्यवहार झालेला आहे आणि तो व्यवहार त्या ट्रस्टीने केलाय, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, जे कुंभार साहेब म्हणतात की मोहोळ हे त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो मोहोळ हे केंद्रातले राज्यमंत्री आहेत सहकार खात्याचे. आपल्याकडे 2 सहकार कायदे आहेत, एक महाराष्ट्र स्टेटला लागू होतो, एक सांगतोय मी. स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत त्यांना लागू होतो, त्याचे ते मंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्यामध्ये त्यांना डायरेक्ट ढवळाढवळ करता येत महाराष्ट्राचा नाही. बोलत नाही मी. त्यामुळे ते नाही, तो मुद्दा नव्हताच. कुंभार सर, शेवटचं 1.5 मिनिट आहे माझ्याकडे. कुंभार सर, स्टेट बँक आहे, त्या केंद्राच्या अंडर येतात, ते केंद्राचे राज्यमंत्री आहेत. मी त्याची महाराष्ट्रात चौकशी करण्यात येईल. त्याची चौकशी अशी मंत्र्याच्या इच्छेवर होत नाही, त्याला डिपार्टमेंटल प्रोसिजर असते. आधी त्या कुणाची तरी procedure मी complaint पाळलेली. आल्यानंतर त्याची चौकशी समिती नेमून चौकशी करावी लागते. अशी वन फाईन मॉर्निंग मी चौकशी करतो अशी होत नाही कुंभार सर. अहो त्या मलाही माहिती आहे, मग ते प्रोसिजर कशी असते शिंदे ना, काहीतरी दाखवतात. शिंदे, केलेली आहे. अरविंद शिंदे, माझ्याकडे शेवटचं 1 मिनिट आहे. शेवटचं 1 मिनिट आहे. एक मुद्दा मांडा आणि मग आपण कन्क्लूड करू. नाही, आंबेकर साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही अभ्यास केल्याशिवाय कधीही येत नाही. सगळी कागदपत्र आहेत. फोटो पहिल्या जैन मंदिरमध्ये भेट देण्यापासूनचे पेपर आहेत ना, त्याच्यापासून तर 3 जणांनी जे भरलेले आहेत, हे 3च जण कसे काय मोहळांचे पार्टनर निघतात आणि या 3च जणांना कसे काय मिळतात. महानगरपालिकेमध्ये त्याच वेळेला मोहळांची एंट्री कशी होते, चॅरिटी कमिशनला लवाजमा जाऊन मोहोळ त्या चॅरिटी कमिशनच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात कसे. कशाला आता तुम्ही एवढं आम्हाला बोलायला लावता. अख्खं पारडं, अख्खं पितळ उघडं पडलंय मोहळांचं. ते हे सगळं करत असताना पुणे शहराला कळालेलं आहे. आता तुम्ही त्यांची चोरी लपवणं आणि त्यांच्या पापावर पडदा टाकणं, चादर टाकणं एवढंच काम करू शकता. पण जर तुम्हाला मलाही न तुम्ही खाऊंगा चोर न खाणे म्हणले दूंगा तो चोर हे होत जर नाही. मोदींचं नाही, म्हणणं चर्चेच्या असेल शेवटाकडे येतो आपण. तर बाबासाहेब तुम्हाला आंबेडकरांच्या सुमोटो गुन्हा दाखल घटनेप्रमाणे करावा लागेल. आणि त्यामध्ये ज्यांनी तुम्हाला ज्यांनी एक चोर चुकीचे ठरवण्याची अभिप्राय जी दिले, procedure आहे, ज्यांनी त्यानुसार ज्यांनी चुकीची जर कोणी मान्यता चोर दिली, ठरलं, त्या तर सर्वांवर अपेक्षा तुम्हाला करूया की या आता सगळ्या कारवाई प्रकरणाचं करणं सत्य समोर भाग आहे. येण्यासाठी त्यामुळे सगळ्यांकडनं तुम्ही जर कारवाई भूमिका केली होती, नाही, सगळ्यांच्या विरोधकांकडनं तर तुम्ही झालेले आहेत. त्याच्यामध्ये- तसे सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा होतील. माझी वेळ संपत आली म्हणून मी सगळ्यांना थांबवतो. खरं तर हा वाद जैन बोर्डिंगच्या व्यवहारापुरता थांबला, ही निश्चितच एक चांगली गोष्ट या निमित्तानं घडली खरी आहे. पण या निमित्तानं सत्तेतल्या 2 पक्षांमध्ये पुण्यामध्ये जे राजकारण सुरू झालंय ते थांबणार आहे का, हेही आपल्याला बघावं लागणार आहे. तर दुसरीकडे या व्यवहाराच्या निमित्तानं तो रद्द झाल्यानंतर सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं ही अद्यापही अनुत्तरित आहेत. जसं आपण चर्चेमध्ये म्हटलंय, ती उत्तरं सुद्धा संबंधितांकडनं दिली जातील अशी आपण अपेक्षा करूया. आजच्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. यासह चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.